तापत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो. या काव्य पंक्ती ज्यांच्या जीवनाचं चित्र अगदी हुबेहूब रेखाटतात, ते एक प्रेमळ आणि समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय काही मधुकर दारकू आभाळे हे होय. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून ज्यांनी प्रयत्नपूर्वक माणसं घडवली आणि जोडली. आपल्या अंगभूत प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी सर्वांच्या हृदयावर राज्य केलं. माणुसकीचे आधारस्तंभ बनून माणुसकी पेरणारे देवदूत झाले. आणि म्हणूनच पप्पा, देवालाही तुम्ही आवडलात. आपल्या भरल्या गोकुळात असं काही अघटित घडून जाईल असं वाटलं नव्हतं कधी. आणि चालता बोलता देव तुम्हाला नेईल असं कोणाच्या ध्यानीमध्येही नव्हतं. पण काय करणार, कालाय तस्मै नमहा. दैवाची गती कोण रोखणार. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे, तद्वतच माणुसकी स्नेह यांची जेव्हा जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सर्वप्रथम नक्कीच तुमची आठवण येईल. तुमच्या जीवनाच्या वाटा खडतर प्रवासाने व्यापल्या होत्या. पावलोपावली अनेक ठेचा खात अडखळत का होईना जीवनाचा मार्ग शोधत तुम्ही पुढे जात राहिला. सर्वसामान्यांच्या व्यथा तुम्ही जवळून पाहिल्या होत्या आणि अनुभवल्याही होत्या. वडिलांचा आदरयुक्त धाक आणि आईचं शेतात राबणं हेही पाहिलं होतं. 5 बहिणी आणि 2 भाऊ यांचं पालन पोषण करताना आई वडिलांची होणारी तारांबळ तुम्ही पाहिली होती. म्हणूनच मिळेल ते काम करण्याची तुमची तयारी होती. मोठ्या भावानं तुम्हाला मुंबईला आणलं आणि माणसांनी खचून भरलेल्या या शहरात पुन्हा सुरू झाला संघर्ष. स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. कारण बालपण खेडेगावात गेलं होतं. या शहरात सारं काही नवं होतं. पण तुम्ही गांगरून गेला नाहीत. जीवनाच्या प्रवासातील पहिली नोकरी तुम्हाला मिळाली ती मोटर गॅरेजमध्ये. तुम्ही वर्कर म्हणून कामाला सुरुवात केली. बंद पडलेल्या गाड्यांचं इंजिन खोलताना कपड्यासहित संपूर्ण शरीर काळं होऊन जायचं. पण तुम्ही कधीही हार मानली नाही. आयुष्याच्या गाडीचे इंजिन पुढे न्यायचं असेल तर आता काबाड कष्ट करणं क्रमप्राप्त होतं. तुम्ही प्रामाणिकपणे ते काम करत राहिलात आणि संधी मिळताच 1981 साली तुम्ही पोलीस खात्यात भरती झालात. देशसेवा सर्वश्रेष्ठ मानून कायम कार्यमग्न राहिलात. 1986 साली सौभाग्यवती पुष्पा यांच्याशी तुमची लग्नगाठ बांधली गेली. यथावकाश तुमच्या संसाराच्या वेलीवर छानसं फूल उमललं. निलेशचा जन्म झाला. त्यानंतर रुपालीचाही. तुडुतुडू पावलांनी ही मुलं घरात रांगू लागली. सायंकाळ होताच दरवाजात उभं राहून पप्पांची वाट पाहू लागली. पण त्यांना कुठे माहिती होतं पप्पा पोलीस खात्यात नोकरीला आहेत म्हणून. पप्पा येतील, मला खांद्यावर उचलून घेतील, मला बाहेर फिरायला नेतील या आशेवरती दरवाजात थांबून राहायची. पण पोलीस खात्याची ती अवेळी सुट्टी मुलांची आणि पप्पांची कधीच भेट व्हायची नाही. वाट पाहून मुलं तशीच झोपी जायची आणि सकाळी मुलं उठायच्या आतच पप्पा कर्तव्यावर हजर व्हायला निघूनही जात असत. कुटुंबासोबत त्यांना कधी वेळच मिळाला नाही. कोणता सण त्यांना परिवारासोबत साजरा करता आला नाही. शरीरात अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तुम्ही कोकणात कर्तव्यावर निघून गेलात. आम्हाला नेहमी वाटायचं पप्पांनी आमच्यासोबत वेळ घालवावं, पण त्यांचं सारं आयुष्य समर्पित होतं. पप्पा कॉन्स्टेबल पासून सुरुवात करत सिनियर कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि मग पोलीस इन्स्पेक्टरही झालात. याचा आम्हाला खूप अभिमान होता. पण तुम्हाला अजिबात गर्व नव्हता. पण पोलीस खातं म्हटलं की अनेकांच्या नजरा शंकेखोर होत. परंतु इतकी वर्ष पोलीस खात्यात सेवा देऊनही आपले चारित्र्य निष्कलंक ठेवलं. आपण आपलं वेगळंपण सिद्ध केलं. पोस्टिंग लांब असतानाही प्रसंगी कुटुंबापेक्षाही देशसेवेला जास्त महत्व दिलं. आपली एक शिकवण आम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच मोलाची ठरली. आपण कायम सांगायचात की तुम्ही हुशार नाही झालात तरी चालेल, पण माणुसकीला जपा. फार बुद्धिमान नाही झालात तरी चालेल, परंतु आपली स्वप्न नेहमी मोठी ठेवा. सामोरे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आत्मविश्वासाने सामोरे जा. खऱ्याला खरे म्हणत खोटेपणाला दूर ठेवा. 2017 मध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यावर खऱ्या अर्थानं कुटुंबासोबतचं आपलं नवं आयुष्य सुरू झालं. विविध सण उत्सव आपण आमच्यासोबत साजरे करायला सुरुवात केली.
त्यानंतर एका पाठोपाठ झालेले 3 नातवंड म्हणजे तुमच्या आयुष्यातलं एक नवं पर्व म्हणता येईल. नातवंडांसोबत वेळ घालवणं तुम्हाला फार आवडायचं. सुट्टी लागल्यानंतर नातवंडांना गावी घेऊन जाणं, त्यांना नदीवर पोहायला नेणं, त्यांच्याबरोबर मजा मस्ती करणं हा तुमचा नित्याचाच दिनक्रम होता. आजोबा म्हणजे नातवंडांचा पहिला मित्र आणि प्रणीश तर तुमचा राईट हँडच. आज प्रणीश, नेत्रा, ऋत्वी यांना बाबांची खूप आठवण येते. बाबा देवाच्या घरी आहेत हीच त्या इवल्या जीवांची धारणा. तुम्ही अण्णा, रावसाहेब, महेश, विशाल यांनाही खूप जीव लावलात. प्रतीक्षा ही सून नसून माझी मुलगीच आहे असं तुम्ही मानत होतात. तुम्ही नेहमी म्हणायचात पोटा पाण्यासाठी आपण शहरामध्ये जरी आलो असलो तरी संस्कारांचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आजी आजोबाच. पप्पा, तुम्ही नेहमी कुटुंबात सर्वांसाठीच मदतीला धावून गेलात. सर्वांनाच मदतीचा हात देत गेलात. सर्वांवर वृक्षाप्रमाणे सावली धरली. हे सर्व करत असताना तुम्ही आपले पाय सदैव जमिनीवर ठेवले. संत नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे अहंकाराचा वारा न लागो राजसा. याप्रमाणे तुम्ही सदैव आध्यात्मिक आणि सात्विक आचरण ठेवलं. तुम्ही नेहमी सांगायचात की तुमचा सर्वात चांगला गुण म्हणजे माणुसकी होय. माणसाला माणूस धरून ठेवता आलं पाहिजे. प्रेमाचा सेतू बांधता यायला हवा. ह्या तत्वावर तुमची अपार श्रद्धा होती. पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा. या उक्तीप्रमाणे तुम्ही ज्यांच्यामध्ये जात त्यांच्या सारखेच होऊन जात असत. हेच तुमचं वैशिष्ट्य होतं. आपण कुटुंबाला वटवृक्ष बनवला आहे. आपण दिलेले संस्कार आणि त्या संस्कारांची शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल. तुम्ही या घराचं सर्वस्व होता. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्यामुळेच. तुमच्या विना हा परिवार आता रिता वाटतोय हो. कवी बाभ बोरकर म्हणतात ना, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे सुंदराचे सोहळे होते. कुटुंब, समाज, संस्कृती, कला, साहित्य, देशसेवा या सर्वच क्षेत्रात आपण अत्यंत एकरूप झालात. सगळ्या जीवनाचं ज्ञान आणि त्या ज्ञानाचं भान आपण आमच्यात आणि नंतरच्या पिढ्यांमध्ये सदैव जागृत ठेवून तुम्ही आमच्यापासून दूर निघून गेलात. पण पप्पा, याल का हो कधी परतून? तुमचीच पुष्पा, रुपाली, निलेश, प्रतीक्षा, प्रणीश, नेत्रा, ऋत्वी.